नमस्कार, मी उज्ज्वला आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कशा आहात सगळ्याजणी? तर आज छान रांगोळी काढली, मस्त कमळाची रांगोळी काढली होती आणि जो सुंदर असा नजारा दिसत होता ना तुम्हाला काय सांगू. आणि एक सांगू का तुम्हाला, आज घर झाडताना वाटलं झाडू रोज धूळ बाहेर काढतो, पण आपण मनात धूळ किती दिवस साठवून ठेवतो ना. राग, मत्सर, दुःख आणि जुन्या आठवणी. जसं घर रोज स्वच्छ करतो, तसं मनही रोज स्वच्छ करायला हवं. कारण स्वच्छ मनातच आनंद कायम राहतो. तुम्हाला काय वाटतं? तर ही अशी देवपूजा मी केलेली आहे. छान असे देव उजळून निघालेत. जी भैय्या पावडर तुम्ही बघितली ना, ती एक नंबर आहे. म्हणजे मी काय हे प्रमोशन वगैरे करत नाही, पण मी त्याचा अनुभव 1-2 वर्ष झाले घेते. खूप छान पावडर आहे. म्हणजे असं हाताला वगैरे असं काही प्रॉब्लेम होत नाही. तर मला तर ती खूप आवडते. आणि झाडं म्हटलं ना, की माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. झाडं आणायची आणि पण काय पण बोला, का झाडं आणली ना, तर त्याची काळजी पण तितकीच घेणं गरजेचे आहे. झाडं आणायचं, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, मग ते कसं होतंय, काय होतंय ते बघायचं नाही. तर खरं सांगू का, ही झाडं मी 1-2 आणलेली होती आणि जे मनी प्लांट बघताय ना तुम्ही, ते इतकं जे सुंदर वाढले ना तुम्हाला सांगते आणि ते बघितल्यानंतर माझं तर मन लय भारी, म्हणजे इतकं भारी वाटतं ना. मग त्याच्यानंतर 1-2 अशी झाडं आणून मी लावली आणि इतकं जे भारी वाटतं तुम्हाला काय सांगते. आणि आज असं काही ना काहीतरी छोटी कामं असतातच घरामध्ये. हा भांड्यांचा ढिगारा धुवून आज स्वच्छ करून ठेवला आणि मिक्सरला वाटलेलं सगळं असं घाण जे आहे ना, ते स्वच्छ करून ठेवलं. रोजचंच काही ना काहीतरी काम असतं. कामाचा काही विषयच नाही. आणि आज म्हटलं चला चादरी वगैरे काढून ठेवा. चादर तर इतकी घाण झाली होती, बेडशीट इतकी घाण झाली होती ना तुम्हाला काय सांगू. म्हणजे पोरं इतकी त्या बेडशीटवरती लोळून धिंगाणा घालतात, विचारायची सोय नाही. तर अशी ही छान बेडशीट आहे आणि इलॅस्टिक बेडशीट आहे आणि इतकी छान आहे ना, ती मस्त अशी चापून-चुपून बसते आणि दिसायला पण खूप मस्त वाटते. ही मी ऑनलाईन मागवली होती आणि खूप छान वाटते. तर तुम्हाला बघा ऑनलाईनमध्ये Meeshoमध्ये वगैरे तुम्ही गेलात ना, तर खूप छान असं तुम्हाला बेडशीटचे कलेक्शन भेटतील. आणि आज मस्त असं दिवसभराचं काम उरकून छान असा चहा गरम-गरम पिला, तेव्हा कुठेतरी मला बरं वाटलं. तर आज रात्रीच्या जेवणासाठी मस्त अशी चपाती, भाजीला मेथीची भाजी केली होती आणि मसुरीची आमटी केली होती, भात केला होता. तर असं हे माझं छानसा स्वयंपाक आज रात्रीचा होता. मस्त असे सगळेजण जेवलो. तर मला नक्की सांगा, आजचा हा एवढाच व्लॉग आहे. माझ्या दिवसाची छोटीशी झलक तुम्हाला कशी वाटली आणि खरंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील, तर मला नक्की प्रतिसाद द्या. आणि हा छोटा चॅनल आहे, तर मला बाकी काय नको, एक सबस्क्राईब, एक लाईक जरूर करा. चला तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. बाय.